पावसाळा हळूहळू ओसरत होता, पण सागर आणि श्रुतीच्या मनातल्या आठवणींचा पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. वेळ पुढे सरकत होती, दिवस जात होते, पण दोघांच्याही आयुष्यात एक रिकामी जागा कायम तशीच राहिली होती, जणू काही अपूर्ण वाक्य, जे कधी पूर्णच झालं नव्हतं. श्रुती नवीन ऑफिसमध्ये सेटल होण्याचा प्रयत्न करत होती. तिथले लोक चांगले होते, कामही आवडत होतं, पण मन मात्र नेहमी कुठेतरी हरवलेलं असायचं. कधी कॉफी घेताना तिला सागरची आठवण यायची, तोच क्वाईट स्माईल, टेक अ ब्रेक म्हणणारा आवाज, आणि मग नकळत तिच्या डोळ्यांत पाणी यायचं. ती स्वतःलाच समजवायची, हे सगळं संपलंय, पुढे जावं लागेल, पण मन मान्य करायला तयार नव्हतं. सागरच्या आयुष्यातही काही वेगळं नव्हतं. ऑफिस पुन्हा पूर्वीसारखंच चालू होतं. मीटिंग्स, डेडलाईन्स, रिपोर्ट्स सगळं परफेक्टली चालू होतं, पण याच्या आतली ऊर्जा कुठेतरी हरवली होती. तो आता अजून जास्त शांत झाला होता. कलिगशी कमीत कमी बोलायचा आणि रात्री उशिरापर्यंत काम करत बसायचा, कारण कामच एकमेव गोष्ट होती जी त्याला तिच्या आठवणींपासून थोडा वेळ दूर ठेवत होती. पण कितीही प्रयत्न केला तरी काही मुमेंट्स असे असायचे जे त्याला पूर्णपणे तोडून टाकायचे. ती रिकामी खुर्ची, तिचा डेस्क, तिच्या हँडरायटिंगमधले ते नोट्स, सगळं अजून तिथेच होतं, फक्त ती नव्हती. एक दिवस अचानक कंपनीत एक मोठी अनाउन्समेंट झाली. एक इम्पॉर्टंट क्लायंट प्रोजेक्ट ज्यासाठी सगळ्या टॉप कंपन्यांना पिच करायचं होतं आणि त्यासाठी एक्सटर्नल कोलॅबोरेशन होणार होतं. सागरला प्रोजेक्ट लीड बनवलं गेलं. मीटिंग्सच्या दिवशी कॉन्फरन्स रूममध्ये सगळे बसले होते आणि दरवाजा उघडला. आत आली ती श्रुती. काही सेकंदांसाठी वेळ जणू थांबली. दोघांच्या नजरा भेटल्या आणि त्या नजरेत इतकं काही होतं, आश्चर्य, वेदना आणि अजूनही न संपलेलं प्रेम. पण लगेच दोघांनी स्वतःला सावरलं, कारण आता ते दोन वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोफेशनल्स होते. त्या प्रोजेक्टमुळं पुन्हा त्यांना एकत्र काम करावं लागलं, पण यावेळी सगळं वेगळं होतं. आधीचं सहजपण हरवलं होतं. आता शब्द जपून वापरले जात होते, नजर टाळल्या जात होत्या आणि प्रत्येक इंटरॅक्शनमध्ये एक दडपण जाणवत होतं. पण तरीही जे मनात होतं ते पूर्णपणे लपवणं शक्य नव्हतं. कधीकधी छोट्या छोट्या गोष्टींमधून ते दिसून यायचं. सागर अजूनही तिच्या कामाची काळजी घ्यायचा आणि श्रुती अजूनही त्याच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून समजून घ्यायची. एक संध्याकाळी प्रेझेंटेशनच्या तयारीसाठी ते दोघं पुन्हा उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबले होते, जसं आधी व्हायचं. बाहेर शांतता होती आणि आतही एक वेगळंच सायलन्स होतं, जिथे खूप काही बोलायचं होतं, पण शब्द सापडत नव्हते. शेवटी श्रुतीने शांतता तोडली. "तुम्ही मला थांबवलं नाहीत त्या दिवशी." तिचा आवाज थरथरत होता. सागर काही क्षण काही बोललाच नाही. मग शांतपणे म्हणाला, "कारण मला तुझं फ्युचर महत्त्वाचं वाटत होतं, माझ्यापेक्षाही जास्त." त्या उत्तराने श्रुतीच्या डोळ्यांत अश्रू आले, कारण तिला जाणवलं की तो कधीच सेल्फिश नव्हता. ती हळू आवाजात म्हणाली, "पण मला फक्त करिअर नाही, तुम्हीही महत्त्वाचे होतात." आणि त्या एका वाक्याने सागरचा सगळा कंट्रोल तुटला. तो तिच्याकडे पाहत म्हणाला, "मग का गेलीस तू?" दोघंही काही क्षण शांत उभे राहिले. डोळ्यांतून अश्रू वाहत होते, पण त्या अश्रूंमध्ये एक वेगळं समाधान होतं, कारण शेवटी ते एकमेकांसमोर प्रामाणिक झाले होते. त्या रात्री त्यांनी खूप काही गैरसमज, भीती, सोसायटीचा प्रेशर सगळं हळूहळू क्लिअर होत गेलं. पण आयुष्य इतकं सोपं नव्हतं. दुसऱ्याच दिवशी श्रुतीच्या घरी तिच्या लग्नाचा विषय निघाला. तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी एक मुलगा पाहिला होता आणि त्यांना वाटत होतं की आता तिचं सेटल होणं गरजेचं आहे. श्रुती पूर्णपणे गोंधळली. एका बाजूला तिचं कुटुंब, त्यांच्या अपेक्षा, आणि दुसऱ्या बाजूला सागर, तिचं अपूर्ण राहिलेलं प्रेम. ती रात्रभर विचार करत राहिली आणि शेवटी एक निर्णय घेतला. ती सागरला शेवटचं भेटणार होती, सगळं क्लिअर करण्यासाठी. दुसऱ्या दिवशी ती त्याच्यासमोर उभी राहिली, डोळ्यांत अश्रू आणि मनात हजारो प्रश्न. "आपण खरंच एकत्र येऊ शकतो का?" सागरने तिच्याकडे काही क्षण पाहिलं आणि मग ठामपणे म्हणाला, "जर तू तयार असशील तर मी सगळ्यांसमोर उभा राहीन." त्या शब्दांमध्ये एक कॉन्फिडन्स होता, एक प्रॉमिस होतं की यावेळी तो मागे हटणार नाही.
आता त्यांच्यासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता. फॅमिली, सोसायटी आणि त्यांच्या नात्याला स्वीकार मिळवणं. पण यावेळी ते एकटे नव्हते, ते दोघे एकत्र होते. आणि त्यांची लव्ह स्टोरी इथे एका नवीन वळणावर येते, जिथे प्रेम फक्त भावना नाही, तर एक लढाई बनतं. एकत्र राहण्यासाठी, एकमेकांसाठी. त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यातलं सगळं बदललं. पण अजूनही काही ठरलेलं नव्हतं. जणू 2 रस्ते समोर होते आणि दोघेही त्यांच्या मधोमध उभे होते. हातात हात असला तरी पुढे कोणत्या दिशेने जावं हे अजून स्पष्ट नव्हतं. श्रुतीच्या मनात सतत घरच्यांचा विचार चालू होता. आईच्या डोळ्यातलं काळजीचं भाव, वडिलांचा तिच्यावर असलेला विश्वास आणि त्या सगळ्यात सागरचं नाव घेणं म्हणजे एक मोठं वादळ उभं करणं हे तिला ठाऊक होतं. पण त्याचवेळी सागरपासून दूर जाण्याची कल्पना तिच्या श्वासाला जड वाटत होती. सागर मात्र यावेळी आधीसारखा शांत राहणारा नव्हता. त्याने स्वतःला स्पष्ट केलं होतं की जर हे नातं खरंच आहे तर त्यासाठी उभं राहायला हवं. पण त्याच्या मनातही एक भीती होती. जर तिच्या कुटुंबाने मला नाकारलं तर? जर ती माझ्यासाठी सगळ्यांविरुद्ध उभी राहू शकली नाही तर? काही दिवस त्यांनी जाणीवपूर्वक भेटणं कमी केलं. कारण दोघांनाही वाटत होतं की निर्णय घाईत घेतला तर सगळं पुन्हा तुटू शकतं. पण अंतर वाढलं तसं आतली तगमग अजून वाढत गेली. एका संध्याकाळी श्रुती एकटीच समुद्रकिनारी बसली होती. लाटा येत होत्या, जात होत्या, पण तिच्या मनातलं वादळ थांबत नव्हतं. तिने सागरला मेसेज केला, आपण भेटू शकतो का? काही मिनिटातच सागर तिच्यासमोर उभा होता. जणू तो आधीपासूनच तिच्या एका मेसेजची वाट पाहत होता. त्या शांत समुद्रकिनारी दोघे काही क्षण काही बोललेच नाही. फक्त एकमेकांकडे पाहत राहिले. जणू त्या नजरेतच सगळे उत्तर शोधत होते. शेवटी श्रुतीनेच हळू आवाजात विचारलं, आपण खरंच सगळ्यांविरुद्ध जाऊ शकतो का? तिच्या आवाजात भीती होती, पण त्या भीतीतही एक आशा दडलेली मात्र होती. सागरने तिचा हात हलकासा धरला आणि म्हणाला, आपण सगळ्यांविरुद्ध नाही जाणार, आपण त्यांना आपल्यासोबत आणणार आहोत. त्या शब्दांत एक वेगळीच ताकद होती. लढाईची नाही तर विश्वासाची. उर्वरित पुढचा कथेचा भाग बघण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.